देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या, आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिलं निवेदन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2025-26 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील देवस्थान, इनाम आणि वक्फ जमिनी कसणारे हजारो शेतकरी केवळ तांत्रिक कारणामुळे लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी आमदार यड्रावकर यांची त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले की कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील औरवाड, गौरवाड, राजापूर, राजापूरवाडी, आलास आणि खिद्रापूर या गावांमधील बहुसंख्य जमीन ही देवस्थान, इनाम अथवा वक्फ प्रकारातील आहे. या जमिनी पिढ्यानपिढ्या शेतकरी कसत असले तरी जमिनीच्या 7-12 उतार्यावर देवस्थानचं नाव असल्यानं शेतकऱ्यांच्या नावावर मालकी नोंद नाही. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नसतानाही या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध सहकारी संस्थांकडून अनेक वर्षापासून नियमितपणे पीक कर्ज दिलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरणासह ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणीसाठी जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर असणं आवश्यक असल्यानं त्या गावातील हजारो पात्र शेतकरी केवळ तांत्रिक अटीमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान, इनाम वक्फ जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करून त्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी संदर्भातील अडचणीतून दिलासा द्यावा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी करून संबंधित शेतकऱ्यांचा मुद्दा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर मांडला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलं.